नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही माझ्या उपचारामध्ये कोणतीही कमी पडू दिली नाही. तुम्ही परक्या मुलीसाठी एवढा मोठा खर्च केलात, माझी मनापासून खूप काळजी घेतलीस. माझ्यासाठी खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे. अहो, आता या गोष्टीचा माझ्यावर खूप मोठं कर्ज आहे. तुम्ही केलेली ती धावपळ, माझी घेतलेली काळजी याचं मोल मी नाही करू शकत सर. तुम्ही जो माझ्यावर खर्च केला आहेत ना, तो मी परत देऊ शकते सर. मला थोडा वेळ द्या, परंतु हप्त्याने मी नक्कीच ते पैसे परत देण्याचा प्रयत्न करेन. तर आता अर्जुन या बोलण्याचा त्याला राग आलेला असतो, तेव्हा तो जोरातच ती डायरी आपटतो आणि झोपून जातो. सायली आता त्याच्याजवळ जात त्याला विचारते, काय झालं अहो, तुम्ही बोलत का नाही? तेव्हा अर्जुन काहीच न बोलता एकदम डोळे बंद करून घेतो. तेव्हा मनातल्या मनात आता सायली अर्जुनचाच विचार करत राहते की नक्की काय झालं असेल, अर्जुन सरांना एवढा राग कसला आला असेल. तर दुसरीकडे आता प्रिया आणि नागराज हे दोघेही बोलत असतात. तर प्लीज महिपतवरचा राग सोडा, असं आता प्रिया नागराजला म्हणत असते. हे पहा, एवढ्या पैशामध्ये मी दुसरा कोणतरी प्रामाणिक माणूस पाळेल आणि तो माझं नक्कीच काम करेल. त्याला काही वर्षांपूर्वी 3 माणसांना मारायची मी सांगितलं होतं. तिन्ही जिवंत आहेत म्हणून आता तो तिच्यावर भडकतो, त्यामुळे तिला सोडण्यासाठी काम नक्कीच करेल. तो आता सायलीला मारायला जाईल असं वाटतं, त्यामुळे त्याच्यावर जरा विश्वास ठेवायला हवा. तेवढ्यात येथे रविराज येतो आणि तू एवढा वेळ काय करतेस असं विचारतो. पुढे आता नागराजला पाहून तो म्हणतो की तुम्ही एवढा वेळ काय गप्पा मारता, नक्की काय बोलत असता. तेव्हा नागराज आता विषय टाळतो आणि म्हणतो, मी हिला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की तू लवकरात लग्न लवकर करून टाक. तेव्हा रविराज लगेच लग्नाचा विषय काढत म्हणतो की जे झालं ते बरंच झालं. आता अर्जुनला तुला विसरायला हवं आणि तुलाही आता मी सांगतो की आता माझ्या एक मुलगा आहे, त्याला भेटून आता तू बोलून घे. तर आता बाबा, मी लग्न वगैरे काही नाही करणार असं आता प्रिया म्हणते. नागराज म्हणतो, मी पण तिला तेच समजवतोय. सुमनने मला सगळं काही सांगितलं आहे, आपण या विषयावर नक्कीच डिस्कस करूया असं म्हणून नागराज रविराज येतात. तर प्रिया लगेच मोबाईल हातात घेते, साक्षीला मेसेज करते, मी तुझ्या अण्णांमध्ये आणि नागराजमध्ये पॅचअप करण्याचा प्रयत्न करते, पण आता रविराजमध्ये म्हटला तू काळजी करू नको, मी नक्कीच हे काम करते. तर इकडे सायली ही आता गाढ झोपलेली असते. अर्जुन मध्यरात्री उठतो, तेव्हा त्याला सायलीचं सगळं बोलणं आठवतं की सायली आता पुन्हा माझा खर्च देणार आहे. मला हे पटत नाही. आता तो डायरी घेतो आणि त्या डायरीमध्ये अर्जुन काहीतरी लिहितो आणि त्या गोष्टीचा विचार करत असतो. तर दुसरीकडे पूर्णाजी देखील अजूनही साखर झोपेत असतात. तेव्हा आता त्यांना स्वप्न पडलेलं असतं. समोर प्रतिमा आलेली असते, ती रूममध्ये बसलेली असते. आता प्रतिमा जरा नाराजच असते. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, प्रतिमा तू आलीस का? तर आता पूर्णाजी अनाऊन्स केलेलं असतं की माझी मुलगी तन्वी आणि आमचा प्रतापचा मुलगा अर्जुन या दोघांचं मोठेपणी लग्न व्हावं अशी इच्छा खरं तर पूर्णाजीने व्यक्त केलेली असते. तेव्हा आता पूर्णाजीला आनंद झालेला असतो. घरातील सर्वांनाही पूर्णाजीचा निर्णय मान्य असतो. तर पूर्णाजीची नजर हा वेगळाच भास होतो. त्यामुळे प्रतिमा आता पुन्हा पूर्णाजीकडे आलेली असते. माझी तर एवढी मोठी एक इस्टेट आहे, ती आता मी अर्जुनलाच देणार अशी प्रतिमा म्हणत असते. आणि आता मनापासून मी त्यांना ॲक्सेप्ट केलं आहे, सगळं काही सुरळीत होईल, म्हणजेच सुभेदारांच्या घरात एक आनंद येऊ शकतो. खरं तर प्रतिमा तिच्या सख्या मुलीबद्दल म्हणजे सायलीबद्दल बोलत असते आणि म्हणत असते की माझ्या तन्वीचं आणि अर्जुनचं लग्न होऊ दे. परंतु पूर्णाजींना ती प्रियाच वाटत असते. तर आता जेव्हा ती गाढ झोपेतून उठते, तेव्हा त्यांना समोर प्रतिमा देखील दिसत नाही. ती त्यांना कुठेच दिसत नाही. आता त्या खूप वेळ बसून राहतात. तर आता दुसरीकडे सायली झोपेतून उठते, अर्जुन तिथे नसतो. तेव्हा ती म्हणते की ते लवकर ऑफिसला गेले वाटतं. काय माहीत, जेव्हापासून माझ्यावर हल्ला झालाय ना, मला डिस्चार्ज दिलाय, तेव्हापासून मी खूप उशिरा उठते, मला तर काही सुचतच नाही. तेवढ्यात आता अर्जुन आता अंघोळ करून बाहेर येतो. तेव्हा सायली आता त्याला म्हणते, तुम्हाला लवकर ऑफिसला जायचं आहे का? तुमचं नक्की काय काम आहे कोर्टात? की आता तुम्ही कोर्टात जाणार आहात का की ऑफिसला? मी तुमच्यासाठी पटकन नाश्ता करून आणते, तुम्ही खाऊन घ्या. तर आता सायली नेहमीप्रमाणे त्याच्याबरोबर भरभर बोलत असते, पण अर्जुन तिच्याबरोबर एक शब्द देखील बोलत नाही. ते पाहून सायली विचारात पडते, नक्की काय झालं असेल अर्जुन सरांना? ते माझ्याबरोबर असे का बोलत नसतील हाच विचार ती करत असते. अर्जुन तेथील फाईल घेतो आणि जाणार असतो. सायली पटकन त्याला अडवत म्हणते, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येऊ का? तर आता तुमचा स्टडी चालला आहे का? तरीही अर्जुन तिच्याबरोबर काहीच बोलत नाही. आता मनातल्या मनात सायली पुन्हा विचार करू लागते की मी असं काय बोलले की अर्जुन सरांच्या मनाला लागलं आहे. रात्री तर सायली सगळं काही आठवत असते. मी खर्चाबद्दल बोलले म्हणून तर अर्जुन सरांना राग तर आला नसेल ना? तेवढा चैतन्य आता फाईल घेऊन येतो आणि चैतन्य गडकरी तुमच्या सेवेसाठी हजर आहे असं अर्जुनला टोमणा मारतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुला नॉर्मल बोलता येत नाही का?
तर आता चैतन्य म्हणतो, "कसा बोलणार मी नॉर्मल? कामाच्या बाबतीत जरा सिरियसच बोलतो ना, म्हणून मी तुला असं बोललो. काय झालं रे, आजकाल तू सगळ्या क्लायंट मीटिंग ऑनलाईन करतोस. सगळं काही ऑनलाईन चाललेलं असतं घरी बसून आणि तू ऑफिसला कधी येणार आहेस मग?" अर्जुन म्हणतो, "मी बाहेर पडलो तर मिसेस सायली मार्केटमध्ये जातील. जोपर्यंत हल्लेखोर सापडत नाही, तोपर्यंत त्या मोकाट सुटलेला आहे. तोपर्यंत मी रिस्क घेऊ शकत नाही. मिसेस सायलींना एकटं पाठवू शकत नाही. जर त्या बाहेर पडल्या ना, तर त्यांचा पाय घरात राहणार नाही." चैतन्य म्हणतो, "बरोबर आहे. सायलीची घेणं ही तुझी पहिली प्रायोरिटी आहे. आजकाल तू जरा जास्तच हुशार झाला आहेस," असं अर्जुन म्हणतो. त्यावरती चैतन्य म्हणतो, "काय झालं अर्जुन?" सगळं खर्चाबद्दल आता चैतन्याला अर्जुन सांगत असतो. "आणि मी त्यांचा कोणीच लागत नाही का?" असं तो म्हणतो. "आणि त्या हप्त्याने माझे पैसे देऊन टाकणार आहेत. आम्ही त्यांच्यासाठी खर्च केला म्हणून त्या आता मला बोलून दाखवत आहेत." तर आता अर्जुन जास्तच भडकतो. "तुमच्या दोघांचं नातं खरं नवरा-बायकोचं आहे का?" असं चैतन्य विचारतो. तेव्हा अर्जुन हो म्हणतो. तर चैतन्य म्हणतो, "तुम्ही खोटे नवरा-बायको आहात. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तुम्ही विसरलात का?" अर्जुनला आता खूप मोठा धक्का बसतो. तर इकडे सायली आता रूम आवरत असते. तिला समजत असतं की अर्जुन इथे डायरी ठेवला होता. त्यामध्ये आता काहीतरी लिहित होता आणि ती आता डायरी वाचू लागते. त्या डायरीमध्ये अर्जुनने असं लिहिलेलं असतं की तुम्ही खर्च एकदम परफेक्ट लिहून ठेवला आहे, परंतु आपण आता सगळ्याच खर्चाचा विचार करूयात. इकडे चैतन्य अर्जुनला म्हणतो, "सायली पैसे देऊन टाकणार आहे तर तू घेऊन टाक ना, तू एवढा त्रास करून घेऊ नको." तेव्हा अर्जुन पुन्हा विषय टाळतो. तेव्हा चैतन्य म्हणतो की हा विषय टाळू नको, परंतु जेव्हा स्वतःलाच प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील ना, तेव्हा तू काय करणार आहेस हा विचार कर. तेव्हा तो आता तेथून निघून जातो. तर इकडे अर्जुन डायरीत लिहिलेलं असतं, "मिसेस सायली, तुम्ही माझ्या घरच्यांसाठी खूप काही करताय. त्याचबरोबर तुम्ही अश्विनला भाऊ मानलं. माझी बहीण अस्मिता तुम्हाला काही पण बोलते तरी तुम्ही तिला प्रत्युत्तर करत नाही. माझ्या मम्माच्या चेहऱ्यावर फक्त हसू तुमच्यामुळंच आलं आणि त्याचबरोबर पूर्णाजीचा बर्थडे सेलिब्रेशन करणं, रविराज किल्लेदारसारख्या माणसाला त्या बर्थडेला बोलवणं आणि खूप काही गोष्टी माझ्या डोळ्यांना तुम्ही आता सहनही होणार नाहीत अशा गोष्टी माझ्यासाठी केल्या आहेत आणि तुम्ही मुलगी म्हणून हे सर्व काम घरातल्यांसाठी करता आणि चैतन्याची वहिनी होणं, विमलाला घरातलं स्थान देणं हे सगळं काही तुमच्यामुळे शक्य झालं आणि तुम्ही म्हणताय की हे माझ्यावर झालेला सगळा खर्च देते म्हणून तुम्ही घरातील सर्वांना आपलंच करून घेतलं आहे आणि रोजची कामं करत आहात. त्याचा किती खर्च होतोय तो पण लिहा ना." तर आता सायलीला खूप वाईट वाटतं. सायली आता म्हणते, "सरांचं बरोबर आहे." तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये रुसलेल्या अर्जुनला मिळवण्यासाठी सायली जाते आणि म्हणते की काही खर्चांचं मोल करायचंच नसतं, हे मला कळून चुकलं आहे सर. आता दुसरीकडे पूर्णाजी म्हणतात, "माझा अर्जुन सायलीमुळेच आता धोक्यात आहे." तर ते ऐकून सायलीला खूप टेन्शन येतं. तर अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.